एकीकडे देशभरात पुलवामा हल्ल्यावरून संतापाची लाट उसळलेली असताना महाराष्ट्रात मात्र भाजप आणि सेना युतीच्या चर्चा रंगू लागल्यात। दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचं जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती देखील समोर येते। लोकसभेसाठी 23 आणि 25 असा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केलाय। शिवसेना 23 तर भाजप 25 जागांवर निवडणूक लढवेल। यात मित्रपक्षांसाठी एकही जागा सोडण्यात येणार नाही। तसंच पालघरच्या जागेसाठी शिवसेनेचा असलेला आग्रह मान्य करण्याचंही भाजपने ठरवल्याचं सूत्रांकडून कळतं। विधानसभेसाठी दोन्ही पक्ष 144 आणि 144 जागा लढवणार वर राजी झालेले आहेत। या जागा वाटपावर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये अमित शहांच्या साक्षीने शिक्कामोर्तब होणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। तसं असलं तरी राज्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे। केंद्रात भाजपचा पंतप्रधान तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे, तर भाजपनेही मुख्यमंत्री आमचाच असेल असा हेका कायम ठेवलाय। त्यामुळे युती झाली तरी मुख्यमंत्री पदाचा तिढा मात्र सुटणार का याची अद्यापही प्रतीक्षा आहे।